नमस्कार बाळमित्रांनो, आज आपण SF ऑलिम्पियाडमधील 6वी सेट बी 2025-26 दिनांक 28 नोव्हेंबर 2025 या दिवसाचा 6वीचा सेट बी पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये टोटल 50 प्रश्न आहेत, काही गाईडलाईन्स दिलेले आहेत आणि आपल्याला इथं स्वतःची थोडी माहिती भरायची आहे. तर ह्याच्यामध्ये 3 घटक असतात. पहिला लॉजिकल रिझनिंग, दुसरा सायन्स आणि तिसरा ॲक्च्युअल शिक्षण. याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग आणि सायन्स हे एक मार्काला प्रश्न असतात आणि ॲक्च्युअल शिक्षण हा 3 मार्काला प्रश्न असतात. तसे ॲक्च्युअल शिक्षणचे टोटल 50 प्रश्न असतात आणि ते दोन्ही मिळून 45 प्रश्न असतात. तर हे तिन्ही मिळून टोटल आपला 60 मार्काचा पेपर असतो. तर याच्यामध्ये आज आपण फक्त ह्याच्यातली लॉजिकल रिझनिंग पाहणार आहोत. तर जसे प्रमाणे लॉजिकल रिझनिंग आपण आता रिझनिंगचं पाहणार आहोत. पहिलं प्रश्न नंबर 1. इफ इन अ सर्टेन कोड लँग्वेज person is written as ENOPRS, then how will be author will be written as. तर या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले गेले आहे की पर्सन हा अशा प्रकारे लिहिला जातो, तर आपल्याला ऑथर कशा प्रकारे लिहिला जाईल हे शोधायला लावले आहे. तर आपल्या सर्वांना अल्फाबेटिकल ऑर्डर तर माहीत आहे, म्हणजे एला 1, बीला 2, झेड असं करत झेडला 26 येतं. तर तशा अल्फाबेटिकल ऑर्डरनी आपण पर्सनमधील जे अल्फाबेट्स आहेत ना त्याची असेंडिंग ऑर्डर लावायची आहे. तर आपल्याला तसं तो शब्द भेटणार आहे. तर ऑथरलाच आपण तसं केल्यास पहिले ए येईल, मग एच येईल, मग ओ येईल, मग आर येईल, मग टी येईल, तर टी नंतर यू येईल. म्हणून ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 2 वर जाऊया. सिलेक्ट द फिगर फ्रॉम विच ऑप्शन्स विल बी कंटिन्यू सेम सिरीज ॲज इस्टॅब्लिश्ड बाय प्रॉब्लेम फिगर्स. पहिले आपल्याला इथे एक पेंटागॉन दिलेला आहे. त्या पेंटागॉनमध्ये एक रिकामं वर्तुळ आहे. त्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन भाग रंगवलेले आहेत आणि 2 भाग रिकामे आहेत आणि एका भागात ए लिहिले, दुसऱ्या भागात 4 लिहिले. तर ही फिगर पुढंच अशी म्हणजे 90 डिग्री घुमलेली आहे, 90 अंश, मग इकडं पण 90 अंश, मग वापस 90 अंश. तर आता ही फिगर अशी उत्तरेकडे तोंड केलेली असेल. तर ह्याच्यामध्ये हे ऑप्शन आपलं चुकीचं आलेलं आहे. तर आता आपण एक ऑप्शनला एलिमिनेट केलं, तर आता आपल्यापाशी ए, बी आणि सी हे 3च ऑप्शन राहिले. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाहूया. इथं पहिले ए इथं होतं, बी इथं गेलं, इथं सी आहे, डी आहे, मग ई येणार, पण ई इथं येणार. तर इथं येणार ऑप्शन फक्त सी आहे. मग आपण इथूनच आपण काढू शकतो ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. वॉटर इमेज ऑफ द ह्युमन फिगर. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक सिंपलशी ट्रिक सांगतो आपली वॉटर इमेज काढण्यासाठी. तर आपल्याला पहिले आपल्या पानाला मागचं पेज काढायचं आहे. मग आपल्याला असं करून हे असं करायचं आहे. तर मी ह्याला थोडं लाईटच्या प्रकाशात घेऊन जातो. तर आपल्याला इथं डी ऑप्शन आणि ए ऑप्शन हे सारखे दिसणार आहे. तर ह्या डी आणि एमध्ये फक्त एकच गोष्टीचा फरक आहे. ही इथं आर नंतर आली ईच्या आणि इथं ईच्या आर अगोदर आले. तर इथं आपल्याला आर ईच्या नंतर आले, म्हणून ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 4 हा पाहणार आहोत. तर इफ एल मीन्स एक्स मल्टिप्लाय, एम मीन्स डिवाइड, N means subtraction, P means addition, then find the value of 81, M 27, P 12 and 3L4. तर आपण सर्वात पहिले सर्व नंबरला लिहून घेऊया. तर इथं L बरोबर X मल्टिप्लाय M डिनोट्स
तर मित्रांनो मी इथं सर्व लिहून घेतलेलं आहे. तर आपल्याला इथं 81ला जशाला तसं लिहून घ्यायचं आहे. तर नंतर चला आपण एफला डिव्हाइड म्हणून लिहिणार आहोत. तर मग इथं मी डिव्हाइड लिहितो 27. पीला आपण प्लस म्हटलेलं आहे म्हणून +12. एलला आपण सबट्रॅक्शन म्हटलं आहे म्हणून 3 आणि एलला आपण मल्टिप्लिकेशन म्हटलं आहे म्हणून 4. पहिले बाय द रूल ऑफ BODMAS पहिले आपल्याला ब्रॅकेट सोडून घ्यायचे आहेत. ब्रॅकेटच्या नंतर आपल्याला ऑफ सोडून घ्यायचं आहे. मग डिव्हिजन, इथं डिव्हिजन आहे का? हो, इथं डिव्हिजन आहे. तर डिव्हिजनाचं उत्तर 3 येतं. अधिक जसं तसं लिहून घ्यायचं आहे. नंतर चला इथं एम येतं. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. मग आपल्याला अधिक 12 वजा 12. तर आपल्याला सर्वात पहिले मग ॲडिशन करायचे आहे. मग 15 वजा 12 बरोबर 3. तर आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक D 3 हे येणार आहे. इन अ रो ऑफ स्टुडंट्स संदीप इज 10th फ्रॉम द लेफ्ट एंड. मीन्स इथं एक रो आहे मुलाची आणि त्यामध्ये संदीप 10वा आहे लेफ्टकडून. म्हणजे ह्याची लाईन अशा प्रकारे असेल कदाचित. तर संदीप हा इथे असू शकतो 10वा. देन अँड पर्ला इज 12th फ्रॉम द राईट एंड. मीन्स पर्ला ही इथून 12th पर्रा आणि इथे आहे संदीप एस. आणि ह्याच्या दोघांच्यामध्ये 8 मुलं आहेत. 8. तर आपल्याला टोटल किती स्टुडंट आहेत लाईनीमध्ये हे काउंट करायचं आहे. इथं 8 आणि 12 20. 20 आणि 11. आपण पहिले हे सर्व काउंट करून घेऊया. 20 आपल्याला उत्तर येईल. 10 20 20 आणि 10 30. तर आपलं उत्तर असणार आहे 30. ऑप्शन क्रमांक ए. तर फाइंड द नंबर ऑफ स्क्वेअर्स फ्रॉम इन द गिवन फिगर. तर आपण इथे स्क्वेअर्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. तर इथे आपले खूप सारे स्क्वेअर्स होत आहेत. तर आपला ऑप्शन नंबर D डायरेक्टली कळत आहे. पॉइंटिंग टुवर्ड्स अ सुंदर, रीना सेड ही इज द सन ऑफ माय फादर इन लॉ. तर इथे आपल्याला पाहिजे आहे इथं आपण कधी पण ऑफपासून मागून सुरुवात करायची आणि ऑफपासून सुरुवात करायची असती. माय फादर इन लॉ मीन्स पहिले रीना येईल. रीना father in law and the question आपल्या क्वेश्चनमध्ये ही इज द सन मीन्स तो लोअर जनरेशनचा असेल सन. आणखी हे दोघं सेम जनरेशनचे असतील आणि हा इथं मॅटरनल अंकल असेल. तर मग म्हणून ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. तर इन द फॉलोइंग फिगर व्हॉट विल बी द कम्प्लीट गिव्हन फिगर मॅट्रिक्स. मीन्स आपल्याला इथं एक कोड दिले आहे. तर आपल्याला ह्यातला ज्यातलं हे शोधायचं आहे क्वेश्चन मार्काच्या जागेवर काय येईल. तर हे असे आहेत. तर सर्वात पहिले तुम्ही हा प्रश्न सोडवायचा पहा. जर नाही समजला तर मी सोडून देणारच आहे. पहिले स्वतः प्रयत्न करून बघा. तर मला वाटतो आता हा इतका वेळ पुरेसा आहे. तर इथे आपल्याला एवढीशीच फिगर कापून दिलेली आहे आणि
आणखी ह्याच्यातली एवढी बाकीची फिगर इथे आपल्याला जशाला तशी दिलेली आहे. मग आपल्याला हे एकच मिनिट तर येथे एवढं कट केलेलं आहे आणि हे इथं लावलेलं आहे आणि बाकीचं राहिलेलं इथं उर्वरित राहिलेलं इथं लावलेलं आहे. तर मग पहिले येथे असे कापून घेतलेले आहे आणि राहिलेले इथं जसे तसे लावलेले आहे. तर मग आपल्याला इथे इथली मधली फिगर काढायला लावली आणि डायरेक्ट शेवटची फिगर दिली ती अशी आहे. म्हणजेच फिगर अशी 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 असणार. तर ऑप्शन नंबर डी हे करेक्ट असणार आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 9 जाऊया. राजीव इज ट्रॅव्हलिंग इन मुंबई ऑन 9th February आफ्टर द फर्स्ट ट्यूसडे ऑफ जानेवारी टू 20xxx. If 5th January is Friday, on which day he is traveling from Mumbai. तर आपण आता 9th डे ऑफ फर्स्ट ट्यूसडे ऑफ मीन्स तो जानेवारीच्या फर्स्ट ट्यूसडे जी पण डेट असेल ना त्याच्या +9 डेजनी ट्रॅव्हलिंग करायला आहे. तर मग आणखीन आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये दिले 5 तारखेला फ्रायडे होता, तो पण जानेवारी महिन्याचा. तर मग आपण आता ट्यूसडेचा वार काढूयात. तर 5 तारखेला फ्रायडे होता, तर 4 तारखेला थर्सडे, 3 तारखेला वेनसडे आणि 2 तारखेला ट्यूसडे. तर मग आपण काढले आहे 2 तारीखला ट्यूसडे होता. तर मग आता आपण ह्याच्यामध्ये 9 दिवस वाढवूयात. तर 11 जानेवारी 2000XX. तर हे आपला ऑप्शन असा पाहिजे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. तर आपल्याला 10वा फिगर क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. सिलेक्ट द फिगर फ्रॉम ऑप्शन इन विच द गिवन फिगर इज एक्झॅक्टली एम्बेडेड ॲज वन ऑफ इट्स पार्ट. तर मग भरपूर जणांनी ह्याच्यामध्ये डाऊट आला असेल. तर मग काही जर म्हणतील इथं पण होतं आहे ना, काही जर म्हणतील इथं पण होतो आहे पण इथं होत नाही. आणखी काही जणांचं म्हणणं असेल इथं होतो आहे ना. हां, परंतु करेक्ट ऑप्शन नंबर हे आहे. कारण की इथे आपल्याला स्ट्रेट लाईन हुडकायची आहे. इथं तर मला सापडतच नाही कुठे होत आहे. इथं होईल आहे आणि इथं होईल आहे एवढं समजायला मला. पण येथे असं स्लॅटिंग आहे, थोडी स्लॅटिंग लाईन आहे. तुम्हीच पहा इथं थोडीशी स्लॅटिंग लाईन आहे. आणखीन हे थोडंसं कमी आहे. हे मतलब हे थोडंसं कमी आहे. पण येथे हा फॉर्म झालेला अँगल एक्झॅक्ट एम्बेडेड आहे. म्हणून ऑप्शन नंबर काही न येता ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. येथे आज मी इथेच थांबतो. कारण की आपला हाच टार्गेट फक्त लॉजिकल रिझनिंग हेच होतं. तर आज एवढं झालं. आणखी थोड्या दिवसांनी थोडं करूया, सायन्स करूया. तर जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.